ही गोष्ट आधीच्या सिनेमाच्या वेळी झाली. खरं तर मलाही वाटलं नव्हतं असं काही होईल आणि असं. पण एक कलाकार म्हणून या गोष्टीचं दुःख आहे आणि हा विषय खूप आधीपासून डोक्यात होता. म्हणजे 5-6 वर्ष त्यावर काम करतोय. तर निश्चितपणे हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळी आणि आयुष्यातलं एक स्वप्न आहे हा सिनेमा माझा. ही कादंबरी जेव्हा वाचली ना मी 9वीला होतो आणि ती वाचली का मला असं 2 दिवस 8 दिवस मला सुचतच नव्हतं काय. सारखं डोक्यात असं घोळत होतं की अरे ही फकीरा असं ते. मग त्याच्यामधली जी पात्र आहेत, फकीराची आई राधा, ती जेव्हा तो शेवटी ती रडते, असे हुबेहूब चित्रच माझ्या डोळ्यासमोर उभे राहायचे. ते वावटळ आणि हे सगळा तो जो काळ आहे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कराडी आणि त्यांच्या चित्रपटाची आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मातीतला चित्रपट असतो त्याचा आणि प्रत्येकाला कनेक्ट होणारा असा चित्रपट. आणि पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाची घोषणा त्यांनी केलेली आणि त्याच निमित्तानं भाऊराव आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे आणि खरंच शुभेच्छा तुम्हाला, कारण फकीरा असं चित्रपटाचं नाव आहे आणि त्याचं पोस्टर नुकतंच रिलीज झालंय. हा चेहरा बघताय तुम्ही छुपा ठेवलेला आहे, अजून तो रिव्हील केलेला नाहीये, तर त्याचीही उत्सुकता. पण एक काळ असा टीडीएम चित्रपट आला आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागलं. तुमच्यासाठी खूप भावूक क्षण होते ते सगळे आणि त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मला वाटतं ही एक नवी उमेद होती, फकीरा. खरं आहे की जी गोष्ट आधीच्या सिनेमाच्या वेळी झाली. खरं तर मलाही वाटलं नव्हतं असं काही होईल आणि असं. पण एक कलाकार म्हणून या गोष्टीचं दुःख आहे. पण म्हणजे सगळी लोक आहेत सिनेमा इंडस्ट्रीतली किंवा मीडियामधली, सगळ्यांनीच आधार दिला आणि एक नव्या सिनेमाची परत प्रेरणा दिली. आणि हा विषय खूप आधीपासून डोक्यात होता. म्हणजे 5-6 वर्ष त्यावर काम करतोय. तर निश्चितपणे हा सिनेमा माझ्यासाठी एक वेगळी आणि आयुष्यातलं एक स्वप्न आहे हा सिनेमा माझा. पण दिग्दर्शक जेव्हा एखादी कादंबरी वाचतो, जेव्हा एखादं पुस्तक वाचतो, कारण तुमच्या डोक्यात सिनेमा इतका रुतलेला असतो, तर प्रत्येक गोष्टीत एक ती गोष्ट, कथा, चित्रपट, कॅमेरा या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवत असतात. फकीराच्या बाबतीत हेच झालं होतं की जेव्हा तुम्ही ही कादंबरी वाचली? ही कादंबरी जेव्हा वाचली ना मी 9वीला होतो आणि ती वाचली का मला असं 2 दिवस 8 दिवस मला सुचतच नव्हतं काय. सारखं डोक्यात असं घोळत होतं की अरे ही फकीरा असं ते. मग त्याच्यामधली जी पात्र आहेत, फकीराची आई राधा, ती जेव्हा तो शेवटी ती रडते, असे हुबेहूब चित्रच माझ्या डोळ्यासमोर उभे राहायचे. ते वावटळ आणि हे सगळा तो जो काळ आहे, म्हणजे ते इंग्रजांनी केलेले अत्याचार असतील, हे सगळं असं डोळ्यासमोर यायचं ना, असं मलाच स्वतःला खवळून उठल्यासारखं वाटायचं. आणि त्यात वि. स. खांडेकरांची प्रस्तावना होती आणि मी वि. स. खांडेकरांचा खूप मोठा फॅन आहे वाचक म्हणून. कारण माझे पुस्तकं वाचनाची सुरुवात खरं तर मी त्यांच्या पुस्तकापासून सुरू झाली. म्हणजे खांडेकर फार रोमॅन्टिक लिहितात आणि त्यांच्या मी सगळ्या म्हणजे एकही पुस्तक असं नाही की खांडेकरांचं माझ्याकडून वाचनाचं राहिलंय. आणि त्यांची प्रस्तावना होती आणि त्याच्यात असं लिहिलेलंच होतं की त्यांच्या प्रस्तावनेत हे नवीन एका कोणीतरी लिहिलंय आणि हे वाचताना असा एक चित्रपट डोळ्यासमोर सरकतोय असं वाटतंय. आणि ती गोष्टच माझ्या डोक्यात फिट बसली. अरे हे चित्रपट सरकतोय असं वाटतंय. आणि जेव्हा मी जसं पुढे 10वी 11वी 12वी नंतर मला सिनेमा करायचा असं मला वाटलं, तेव्हा मी पक्क ठरवलं होतं की मला आयुष्यात फकीरावरती सिनेमा करायचा. आणि त्या गोष्टीवर मी बाकी गोष्टी हाताळत होतो, बाकी विषय हाताळले आणि तो योग आज जुळून आला. कारण खरं तर ती वाचनाची आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची, रसिकांच्या प्रेमाची ही पावती आहे की मला हा विषय त्यावर चित्रपट निर्मिती करता येते. पण तुमची खासियत की तुम्ही एखादा चित्रपट आणणार असाल तर सगळं झोकून देता. मग तुमची जमीन विकणं असेल, बरंच सगळे गोष्टी. यासाठी काय संघर्ष करावा लागला? आता फकीरा येतोय तर त्याच्यासाठी काय संघर्ष? तर काय माणूस म्हणून संघर्ष सगळ्यांच्याच वाट्याला येतं. कदाचित माझ्या वाट्याला थोडा जास्त आला, पण सिनेमासाठी मी काहीही करू शकतो. म्हणजे जेव्हा पहिल्या सिनेमाच्या वेळेस मी केलं, तर फकीराच्या वेळेस मला काहीही करावं लागलं तर मी काहीही करेन. म्हणजे आताही मला सगळी जमीन विकावी लागली तरी ती विकेन, पण मला हा सिनेमा पूर्ण करायचा. पण सुदैवाने खूप चांगली लोक माझ्या पाठीमागे आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की तू काहीच विचार करू नको, तू फक्त सिनेमा कर. आणि या सिनेमाची आता सुरुवात होते. त्यामुळे ते टेन्शन नाहीये आता आणि पूर्णपणे तुम्ही तो वेळ देऊ शकणार आहात. पण अर्थात चेहरे रिव्हील नाही केलेले तुम्ही, फकीराची जी मुख्य भूमिका आहे. पण इतर कलाकार कोण कोण असणार आहे तर त्याबद्दल थोडक्यात सांगा आणि कधीपर्यंत काम पूर्ण होईल आणि प्रेक्षकांसाठी कधी भेटीला येईल चित्रपट? यामध्ये खूप चांगले कलाकार, मोठे कलाकार आहेत की माझं स्वप्न होतं की या कलाकारांबरोबर काम करायचं. यात मुख्य व्यक्तिरेखांमध्ये खरं तर नाना पाटेकर आहेत, मकरंद देशपांडे आहेत, प्रसाद ओक आहेत, संदीप पाठक आहे, नागेश भोसले सर आहेत, कमलेश सावंत आहे, मृणाल कुलकर्णी आहे, मुक्ता बर्वे पण आहे,
आता यातल्या बऱ्याच लोकांशी संपर्क झालाय, सगळ्यांचं हे झालं. तर ही आणि अजून बरेच नवीन काही लोक आहेत, काही कलाकार, हे सगळेच कलाकारांना घेऊन पुढे जायचं असं. मला एक असं वाटतं की TDMचा जो काळ होता तेव्हा आपण जेव्हा भेटत होतो तेव्हा ते दुःख होतं, आणि पण आता तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि जे भाव आहेत ते सांगतायत की तुम्ही खूप आनंदी आहात, कारण फकीर या नव्या उमेदीने पुन्हा तुम्ही तुमच्या कामाला लागले. तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. बरोबर, थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.